मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 48. आजा रात होने आई. तुम्ही आर्याचे बाबा, मी जियाची आई. बार्बिक्यू चिकन पिझ्झा. आर्याचं ओरडणं. नो, मला पनीर पिझ्झा हवा. जियाचंही ठणकावून सांगणं. आपल्या अबोली ड्रेसच्या ओढणीला नीट खांद्यावर सावरतच शेवटची पायरी उतरली आणि सगळ्यांची जोरदार चर्चा कानावर. श्वेताची मार्गारिटा पिझ्झाची मागणी, तर रिधिमाने फार्म हाऊस ऑप्शन निवडलेला. भाभीजी, आपको कौन सा पिझ्झा खाना है? अभिमन्यूने सोफ्यावरूनच विचारलं. पिझ्झा कशासाठी? तिला काही समजेना. अर्ध्या तासापूर्वी वर गेली तेव्हा असं काहीच ठरलं नव्हतं. लिव्हिंग रूम भर नजर फिरवली, तोही दृष्टीस पडेना. मम्मा, आमच्या सायन्स प्रोजेक्टच्या अचीव्हमेंटसाठी अभि अंकल पार्टी देत आहेत. आर्याने अभिमानाने एक हात अंकलच्या खांद्यावर ठेवला. येस भाभीजी, आज डिनर नहीं बनाएंगे, पिझ्झा ही खाएंगे. अभिमन्यूचे तालासुरात गाणे. व्हॉट? डिनर को पिझ्झा? ये किसका आयडिया है? स्टडीकडून बाहेर येणाऱ्या त्याचा जरबेतच प्रश्न. अन सगळे चिडीक चुप, विशेष करून आर्या आणि जिया. अंकलच्या पार्टी प्रस्तावाला सगळ्यात आधी होकार देणाऱ्या या दोघी. भाई, उसमें क्या है, एक दिवस चालतं. इति श्वेता. यस भाई, बाहर घूमने जाते हैं तो ऐसा ही कुछ डिनर करते हैं ना. रिधिमाचाही समजावण्याचा प्रयत्न. भाईजान, एक दिन तो अपने स्ट्रिक्ट रूल्स को थोड़ा सा बदलिए. अभिने डिवचले आणि त्याने सगळ्यांकडे रोखून पाहिले. व्हॉट इज दिस? माझ्या फूड हॅबिट्स चांगले आहेत, तो अब मैं गलत हूं क्या? जिया, आर्या फक्त एकमेकींकडे पाहत होत्या. तू बोल ना, एकमेकींना खुणावत होत्या. अहो, त्यांना सगळ्यांना करू दे पिझ्झा पार्टी, मी तुमच्यासाठी जेवण बनवते. तिचं हळूच प्रेमाने सांगणं. आणि आता सर्वजण श्वास रोखून राजीवकडे पाहत होते. खूप महत्वाच्या केसवर जजने निर्णय देण्यापूर्वीची कोर्ट रूम मधील शांतता लिव्हिंग रूम मध्ये. फाईन, त्याचं बारीक हसत उत्तर. आणि अभिमन्यू सोबत जिया आर्या नाचत होत्या. ये ततर 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 असं गात. भाई, हमने पूछा तो नो जवाब, मेघा ने बोला तो झट से मान गया. श्वेता चिडवत होती आणि नजरेनेच तिला दटावले दोघांनीही. हाँ, देखो तो, और मेघा सिर्फ राजीव के लिए ही खाना बनाएगी. हम तो शायद भूखे ही रहेंगे. अभिमन्यू, हमारे लिए भी पिझ्झा ही ऑर्डर करना. किचन मधून बाहेर येत मम्मीजींची सुपर डुपर नौटंकी. मम्मीजी, असं काही नाही, सगळ्यांसाठीच बनवते आहे. तिचं केविलवाणेपणे समजावणं. हा, हमें सब पता है. दोघांकडेही बघून डोळे मिचकावणाऱ्या मम्मीजी. दोघेही ओशाळले एक साथच. त्याने गार्डन मध्ये डॅडकडे जाणं पसंत केलं आणि ही वळली किचनकडे. मम्मीजी, प्रकाश सर आणि निशा मॅमनाही बोलवूया ना डिनरला, ते घरी एकटेच असतील ना. किचनमध्ये आलेल्या मम्मीजींना तिने सहजच सुचवले. बर, मी करते फोन. मायेने तिच्या केसावर हात फिरवत बाहेर गेल्या. दणदणीत पिझ्झा पार्टी. 4-5 प्रकारचे पिझ्झा. मुलं खुश, मुलांसोबत मोठेही खुश. डिनरच्या वेळेआधीच पिझ्झाचा फडशा. नाही हो करत प्रिन्सेसच्या आग्रहाखातर डॅडने चिकन पिझ्झाचा एक त्रिकोण खाऊन घेतला. प्रकाश सर आणि निशा मॅमही आलेच जेवणाच्या वेळेपर्यंत. बच्चे कंपनीचे पोट तुडुंब भरलेले पिझ्झाने. तर आता ज्येष्ठ मंडळीच काय ते डिनर टेबलवर हजर. रीमाजींनी फोन करता क्षणी, आम्ही उगाच कशाला, तुम्ही करा डिनर एन्जॉय, असे समजावणाऱ्या निशाजी. हमारी बहू मेघा ने आप दोनों को बुलाया है, आना ही होगा आपको. रीमाजींनीही तेवढ्याच ठामपणे सांगितलं.
अन सुनेच्या की लेकीच्या आग्रहाचे निमंत्रण स्वीकारत दोघेही डिनरला उपस्थित. मेघाच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हसूच सांगत होतं तिचा आनंद. तिचं प्रेमाने विचारपूस करत सगळ्यांना जेवण वाढणं, प्रकाश सरांना आग्रह करणं, निशा मॅमच्या आवडीची खास खोबऱ्याची चटणी बनवणं, सारच दोघांसाठी सुखावणारं. निशाजी समोर उभ्या तिला पाहतच विचारात हरवलेल्या. श्वेता और अभी तो वीकेंड पे दिन भर घूमते रहते हैं, डिनर भी बाहर ही. अभी तेज बारिश है इसलिए यहाँ रुके हैं, वरना भाग जाते. पर आज मेघा ने हमें यहाँ बुलाया डिनर के लिए, पूरा परिवार साथ साथ. मेघा ने हमारे बारे में इतना सोचा. मेघा, तुम्हारे जैसी बहू भगवान हर किसी को दे. मेघा, इट्स 9:45. सगळ्यांना गुलाबजामचे बाउल देणाऱ्या तिला घड्याळाकडे इशारा करतच त्याच्या खाणाखुणा. राजीव, इट्स जस्ट 9:45. समजलं ना? वीकडेजना पण आपण 11ला झोपतो आणि आज काय तुमची घाई? बाउल त्याच्या हातात देतच तिनेही नजरेनेच दटावलं. तसं तर या खाणाखुणा डिनर टेबल पासूनच सुरू होत्या. अगदी समोरच जेवायला बसलेली ती, आणि मग त्यालाही मुद्दामच प्रत्येक पदार्थ तिच्याकडूनच वाढून हवा होता. मेघा, थोडी सब्जी दीजिए. मेघा, दाल. मेघा, राईस, बस थोडासा. मेघा मेघा मेघा. आणि त्याचा हा जप ऐकून मम्मीजी आणि निशा मॅमच्या मिश्किल नजरा झेलत तिची नजर झुकलेलीच. मध्येच सगळ्यांच्या नजरा चुकवत मोठ्या डोळ्यांनी त्याला रागे भरत होती, पण तो थोडाच ऐकणार. मेघा, पाणी. तिला सतावणे अखंड. डायनिंग आवरतानाही तेच, त्याचं तिथेच घुटमळणं, तिच्या कामात लुडबुड. गुलाबजामची आठवणही त्यानेच करून दिली. मेघा, गुलाबजाम, असं ओरडत. राजीव, पुरे तुमच्या खाणाखुणा. स्वतःचा बाउल घेऊनच डायनिंगवर रिधिमा शेजारी बसली. भाई के साथ चुपके चुपके मीटिंग कैसी थी? गुलाबजाम तोंडात भरतच रिधिमाचा खट्याळ प्रश्न. कोणसी मीटिंग? वाटीतल्या गुलाबजामशी चमच्याने खेळत तिने काहीसं घाबरतच विचारलं. दीदींना कालच्या नाईट ड्राईव्ह बद्दल काही माहित आहे का? क्षणभर मनात शंका आलीच. और कौनसी? शाम की मीटिंग, बैडमिंटन के बाद वाली. कोपर मारतच मेघाला सतावणे. छे, आम्ही कुठे भेटलो? मी तर साडी चेंज करायला गेलेले. खांदे उडवत सरळ रिधिमाचे म्हणणे धुडकावून लावले. ओ, सो जब तुम साड़ी चेंज कर रही थी तब भाई क्या बेडरूम में आंखें बंद करके ध्यान कर रहे थे क्या? दबक्या आवाजात कानात कुजबुजणे. दीदी, काही काय? रिधिमाच्या ओठांवर तिने हात ठेवला. रिधिमा तिच्या खांद्यावर हात ठेवून हसत होती. मेघाने न सांगताही रिधिमा काय समजायचं ते समजून गेली. जेवणे, स्वीट डिश सगळंच उरकलं आणि आता लिव्हिंग रूम मध्ये सर्वजण निवांत गप्पा करत बसलेले. 10 वाजून गेले तरी जिया आर्या टक्क जाग्या. डोळ्यावर झोपेचे काहीच चिन्ह नाही. त्यातून हुंदडायला अभि अंकल आणि श्वेता आंटी होते. निरनिराळे किस्से आणि जोक्स सांगत हसवणारे अंकल, जिया, आर्या आणि काव्याचे लाडके, आणि अभिकडे त्रासिक नजरेने पाहणारा राजीव. अरे, माझ्या प्रिन्सेसना का जागवत आहेस? झोपू दे त्यांना. याची मनातच चिडचिड. अनेक दिवसांनी सर्वजण एकत्र भेटलेले. प्रकाश सर, पापाजी, मम्मीजी आणि निशा मॅमच्याही गप्पा रंगलेल्या. गप्पांमध्ये सामील होऊनही त्याचा गप्पा संपवण्याचा प्रयत्न. मुद्दामच मोठ्या जांभई देत झोप आली असं दाखवण्याचा खटाटोप. पण हसण्या खिदळण्यातून कुणालाच त्याच्या या नौटंकीकडे पाहण्याची फुरसत नव्हती. त्याची ही अस्वस्थ अवस्था तिच्या नजरेने अचूक टिपलेली. पाणी पिऊन किचन बाहेरच पडत होती की हातातील मोबाईलवर मेसेज साहेबांचा. आजा रात होने आई. गोंधळली क्षणभर. हा असा मेसेज? चमकून समोर पाहिलं. सोफ्याच्या कोपऱ्यात भुवया उंचावत मिश्किल हसणारा तो.
मैंने प्यार किया सिनेमातील गोड गोजिऱ्या सुमन पाठी प्रेमळ आर्जव करत फिरणारा प्रेम आठवला. राजीव, तुम्हालाही प्रेमच्या प्रेमाने झपाटलं का? हा काय बालिशपणा आहे. पण आता मस्त असं क्रेझी काहीतरी लिहिल्याशिवाय तिलाही गप्प बसवेना आणि तीही वेडी असण्याची ग्वाही देणारे उत्तर त्याच्या मोबाईलवर झळकलं. तुम्ही आर्याचे बाबा, मी जियाची आई. बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या धुंद वातावरणात मौसमने ली अंगडाईच्या सुरात कर्तव्याची आठवण करून देणारं तिचं उत्तर, अन सोबत मुलींच्या मस्तीकडे केलेला इशारा. तो प्रिन्सेस को नींद क्यों नहीं आई. कपाळाला आठ्या घालत डोळे बारीक करतच विचारणा. तुम्ही आर्याला थोपटा, मी जियाला गाते अंगाई. खुदकन स्वतःशीच हसत सुचवलेला उपाय. ओ नो. कपाळाला हात लावूनच बसला. गप्पा ऐकण्या वाचून पर्याय न उरलेला. मम्मा, माझ्या केसांना ऑइल लावून देणार का? उद्या संडे आहे, मी वॉश करेन. तेलाची बॉटल आणून देतच जियाचा लाडीक प्रश्न. हो ग माझी राणू, लावूया की, मस्त चंपी करूया. तेल वाटीत कोमट करून आणतच जियाला खाली बसवले आणि मम्मा तिच्या पाठी खुर्चीवर लांब दाट केसात प्रेमाने तेल मुरवत. झिरकॉनवर पहिल्यांदा राहायला आलेली जिया आठवली. तिच्या माया मम्माच्या आठवणीत हळवी झालेली आणि त्याच दिवशी मेघा मम्माच्या कुशीत झोपलेली. त्या रात्री तिच्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्णत्वास आलेलं. जियाशी हळूच गप्पा करताना पुन्हा जवळ ठेवलेल्या मोबाईलची टिंगटिंग. बजा क्या है देखो जरा तुम घड़ी, गुजर जाए ना प्रेम की ये घड़ी. त्याचा मेसेज पाहून गोड हसू, पण तेलकट हाताने फोन उचलावा तरी कसा? मग काय, मेसेजला उत्तर नजरेनेच दिलं गेलं आणि नंतरच्या काही ओळीही मनात गुणगुणत भावना नजरेने पोहोचवल्या. आती हूँ थोड़ा सा धीरज धरो, लगा दूंगी मैं प्रेम की फिर झड़ी. उतनी ही दूर है तू जितनी करीब है, तेरे मेरे प्यार का किस्सा अजीब है. जियाच्या केसांना तेल लावून झाले. आता मेघा फ्री. लगेच मुलींना झोपवूया आणि बेडरूम मध्ये जाऊया या विचारात राजीव उठत असतानाच मेघा समोर काव्या येऊन बसली. मामीजी प्लीज. तिचाही तेल लावून घेण्याचा गोड हट्ट. मेघा कशी नाकारणार? अन धत तेरे की अब तो जान पे बन आई म्हणत पुन्हा जागेवर बसणारा तो. ये है प्यार की गहराई. डोळे गोल फिरवत मिश्किल हसणारी ती. काव्यानंतर आर्यालाही तिने हट्टाने बसवले समोर. कुरकुर करत का होईना घेतले लावून तेल आणि मग भाभी प्लीज मुझे भी असं म्हणत राजीव भाईला रीतसर चिडवून अभिमन्यूही येऊन बसला. श्वेता, तुम लगाओ उसे तेल या फिर मैं करता हूं तुम्हारी मालिश अच्छे से. जरबेत बोलत दात ओठ खातच अभिमन्यूकडे पाहणं. नो भाई, मैं नहीं, मी आजच मॅनिक्युअर केलंय. आपली सुंदर निमुळती बोटं समोर दाखवतच श्वेताचं बोलणं. हा भाई, मेरे बालों की हेल्थ से ज्यादा उसे उसके नाखून प्यारे हैं. श्वेताला रीतसर चिडवलं आणि सोबत सर्वांचंच मोठ्याने हसणं. ती मात्र अवघडली. सर्व ज्येष्ठ मंडळी समोर बसलेली, दीदी जिजाजीही आणि राजीवच्या नजरेतला लटका राग. तसं पाहिलं तर अभिमन्यू छोट्या दिरासारखा, धाकटा भाऊच जणू. पण असं पटकन केसांना तेल लावणं योग्य की अयोग्य? द्विधा मनस्थिती. भाभी, अगर मेरी कोई बड़ी दीदी होती तो उनके पास ही जिद करता, पर बड़ी दीदी तो है ही नहीं, तो अब आप ही दीदी हो और भाभी भी. त्याचं प्रेमाने बोलणं आणि हिचं मन गलबललं. बस बस अभिमन्यू,
और ज्यादा इमोशनल मत करो उसे. मम्मीजींचं हसत बोलणं आणि मेघालाही नजरेनेच परवानगी दिली. ती थांबलेली त्यांच्या मंजुरीसाठी हे जाणवलेलं त्यांना. घरातील मोठ्यांच्या इच्छेविरुद्ध, मनाविरुद्ध, परवानगीशिवाय ती काहीही करणार नाही याची खात्री पटत होती. पण महत्वाचा होकार तर बाकी होता ना, साहेबांचा. भाई. अभिमन्यूची केविलवाणी हाक कम विनंती, आणि त्यानेही मंद हसत ओके म्हटलं. आणि मग अभिमन्यूने लाडक्या भाभीकडून रीतसर केसांना तेल लावून घेतलेच. सगळ्यांना तेल लावले, मला मेघाने विचारलं पण नाही. राजीवची चिडचिड मनातच. अरे आता ह्यांना काय झालं, गाल का फुगवलेत? ती उठून किचनमध्ये गेली, तेलकट हात स्वच्छ धुण्यास. कालांतराने गप्पा रंगल्या. राजीवचे हुश. प्रकाश सर, निशा मॅम, अभिमन्यू आणि श्वेता घरी परतले. बाकीही सर्वजण आपापल्या रूमकडे. रिधिमा आणि मम्मीजी फक्त मम्मीजींच्या रूममध्ये. उद्याच्या पार्टीबद्दल चर्चा, साड्या आणि दागिन्यांची तयारी करत होत्या. 11 वाजत आलेले. पेंगुळलेल्या जिया आर्याला घेऊन दोघेही वर आले. प्रिन्सेस आता 5-10 मिनिटात झोपतील आणि मेघाला घेऊन आपण बेडरूमकडे निघायचे हा मनसुबा ठेवतच तोही मेघासोबत जिया आर्याच्या रूममध्ये. ती जियाजवळ पहुडली, प्रेमाने तिला थोपटत, अन तोही आर्याजवळ बसलेला, तिचे केस गोंजारत. प्रिन्सेसनी पटकन झोपावे ही इच्छा दोघांच्याही मनी. नजरे नजरेच्या गुजगोष्टी अन सोबत मनात रुंजी घालणाऱ्या गाण्याच्या ओळी. बहुत हो चुकी है तेरी दिल लगी, चली आओ अब रात ढलने लगी, मेरे दिल में कितनी उमंगे भरी, तुम्हें मैं बताती हूँ आकर अभी. मुलींना गोंजारत, एकमेकांना न्याहाळत किती क्षण लोटले समजलेच नाही. अन जाणवलं दोघींचं शांत झोपणं. दोघांचे चेहरे आनंदाने प्रफुल्लित. बेडला वळसा घालूनच भरभर तिच्याजवळ. नजरेनेच निघूया का त्याचं विचारणं, अन तिचा नजरेचाच होकार. मेरा जादू चल गया, तेरा चेहरा खिल गया, पीछे पीछे मैं चली, आगे आगे तू चला. तो दाराबाहेर पडला आणि ही त्याच्या पाठी. छोटासा नाईट लॅम्प सुरू करत मेन लाईट्स बंद केले. दार लोटून घेत आनंदात त्याच्याकडे पाहिलं. तो खुशीत बेडरूमच्या दाराजवळ पोहोचलेला आणि मेघा जरा मेरे साथ आना तो. रिधिमाची हाक, आणि ती थबकली तिथेच. त्यानेही गर्रकन वळून पाहिलं. रिधूला यावेळी बघून तर चेहऱ्यावर प्रचंड त्रागा. जी दीदी, तिने गोंधळूनच विचारलं. इतक्या रात्री दीदींना काय काम? नक्कीच काहीतरी महत्वाचं असावं. आणि इकडे याची चिडचिड वाढतच होती. धत तेरी की मेघा, कर दो सबको तुम गुड बाय. भाई प्लीज, बस 10 मिनिट. रीतसर परवानगी घेत रिधिमा गेस्टरूमकडे निघाली आणि पाठोपाठ मेघाही. काहीशी नाईलाजानेच. एकवार वळून पाहत नजरेनेच विनवले. राजीव, मैंने प्यार किया मैं आई,